श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सुखी जीवनासाठी घरगुती तोडगे. 1. मुख्य दरवाजासमोर कधीही चपलांचा ढीग लावू नका. 2. जी स्त्री कोणत्याही कामाशिवाय घरोघरी फिरत राहते अशा स्त्रीपासून लक्ष्मी दूर राहते व आपणही त्यांच्यापासून दूर राहावे. 3. महिलांनी भांडे घासल्यावर ते लगेच रकान्यात रॅकमध्ये लावावेत, तसेच किचन ओट्यावर पसारा करून ठेवू नये. 4. गुरुवारी आणि सणासारख्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन नक्की करा. 5. जेवताना मीठ मागणारी व्यक्ती ही गरीब होते आणि तिला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. 6. महिलांनी एकादशीच्या दिवशी कधीही केस धुवू नयेत. या दिवशी केस धुतल्याने तुम्ही केलेले सर्व उपवास निष्फळ ठरतात. 7. रोज प्रत्येक पत्नीने नियमितपणे आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्याने पतीच्या वाईट गोष्टी, संकटी देखील दूर होतात. 8. रात्री नखे कापल्याने आर्थिक आणि मानसिक त्रास उद्भवू शकतात. तसेच दाताने कधीही नखे कुरतडू नयेत, दारिद्र्यता येते. 9. दुसऱ्या माणसाला नग्न अवस्थेत पाहून गरिबी येते. 10. घरामध्ये तुळशीचे रोप नक्की असावे, परंतु ते थेट दारासमोर नसून घराच्या उजव्या बाजूला असावे. घराच्या उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावणे शुभ असते. 11. एका स्त्रीने आपल्या कुंकू दुसऱ्या स्त्रीला देऊ नये किंवा दुसऱ्याकडून उधार घेऊ नये. 12. जी महिला तुमची शत्रू असून देखील तुमची स्तुती करते आणि पाठीमागे तुमचा द्वेष करते अशा स्त्रीपासून कायम दूर राहा. अशा महिलेचा राहू बलवान असतो. 13. कपड्यांना छिद्र पडणे अथवा लवकर फाटणे, चपला एका बाजूने झिजणे हे घरामध्ये वाईट दिवस येण्याचे संकेत असतात. 14. आंघोळीनंतर अंगाला तेल लावल्यामुळे दारिद्र्यता दूर होते. 15. पोळी केल्यावर तवा नेहमी उभा किंवा टांगलेला ठेवावा, उलटा तवा कधीही ठेवू नये. 16. दररोज संध्याकाळी घरात कापूर व 2 लवंग 1 वेलची नक्की जाळा. 17. समुद्रशास्त्रानुसार ज्या पुरुषाची छाती ही रुंद असते व नाक लांब असते त्यांची खूप कमी वयामध्ये खूप जास्त प्रगती होते. 18. भविष्यात तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर कर्ज काढून तूप पिणं बंद करा. आयुष्यात एक गोष्ट नक्की ठरवा, कर्जबाजारी सून घरी आणणार नाही आणि कर्जबाजारी घरात मुलगी देणार नाही. 19. कपड्यांशिवाय झोपले तर गरिबी येते. 20. नवरा बायकोने एकमेकांना जाणीव करून द्यावी की एकमेकांसाठी त्यांच्यासारखे ह्या जगात दुसरं कोणीच नाही. 21. जास्त बोलणाऱ्या व कठोर शब्द वापरणाऱ्या महिलेच्या घरात लक्ष्मी कधीही येत नाही आणि अशा महिलेपासून नेहमी दूर राहावे. 22. माथी पायाची टाच लावल्याने दारिद्र्यता येते. 23. कर्ज काढून महागडे लग्न, मोठे आणि चकचक मंडप, एका दिवसाच्या वरातीसाठी 30 गाड्या, डीजे आणि ढोल ताशा वाजवल्याने कोणीही तुम्हाला अंबानी समजणार नाही. मित्रांनो, कटू आहे पण हेच सत्य आहे. 24. जर तुम्ही रोज मंदिरात दर्शनासाठी गेलात तर अपघात, आत्महत्या, खून यांसारख्या अचानक घडणाऱ्या घटनांपासून आणि कोर्ट कचेरी यापासून तुमचे संरक्षण नक्कीच होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. 25. 40च्या आधी बँकेत इतकी बचत करा की गरजेला कधीही तुमच्या दारावर थाप मारावी लागू नये. 26. रात्री झोप येत नाही तर यासाठी रात्री झोपण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणा. या देवी सर्व भूतेषु रुद्रार्पणे संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. 27. अमावस्या व चतुर्दशीला शारीरिक सुखाचा उपभोग घेतल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि शारीरिक व्याधी जडू लागते. 28. कधीही घरातून बाहेर पडताना कचरा झाडू नका. 29. घरात आलेल्या संकटांच्या काळामध्ये बायकोला कधीही दोष देऊ नका. 30. झोपताना पूर्ण अंधार असलेल्या खोलीमध्ये झोपू नये, याने मानसिक ताण आणि अस्वस्थता येऊ शकते. 31.
मनी प्लांटचे झाड आपल्या घराच्या अगदी समोर नसावे, यामुळे कामात अडथळे येतात. 32. मासिक धर्माच्या पहिल्या 4 दिवसात संभोग केल्याने पुरुष आजारी पडण्याची शक्यता असते. 33. आपल्या घराची समृद्धी वाढवणे हे आपल्याच हातात असते. धर्मशास्त्रात प्रांतकालाच्या स्नानाला फार महत्त्व आहे. जे सकाळी 5 ते 6 दरम्यान केले जाते त्याला देवस्थान म्हटले जाते. यांनी घरात समृद्धी येते. 34. रोज झोपण्यापूर्वी आपल्या पत्नीच्या तळहाताला नक्की स्पर्श करा, कारण स्त्रीच्या तळहातावर देवी लक्ष्मी वास करत असते. 35. सायंकाळी लक्ष्मी आगमनाच्या वेळेस आपल्या घराच्या खिडक्या आणि दरवाजे कायम उघडे ठेवा. लक्ष्मी त्या वेळेला घरात प्रवेश करते. 36. जर तुम्ही मुंग्यांना मारले तर तुम्हाला धनहानी होऊ शकते. 37. जेवणाचे ताट तयार करताना महिलांनी ताटामध्ये कधीही 3 पोळ्या वाढू नयेत. आपल्या शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे आणि आपले पूर्वज देखील हेच सांगतात, कारण 3 पोळ्या कधीही सुतक असलेल्या ठिकाणी वाढल्या जातात. नॉर्मल दिवसांमध्ये 3 पोळी एक सोबत वाढू नये. 38. घरात लक्ष्मीकारक लकी बांबू, स्नेक प्लांट यांसारखी रोपे आवर्जून नक्की लावा. 39. पत्नीने कायम पतीच्या अगोदर म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती उठावे आणि घराची साफसफाई, अंगणाची साफसफाई करावी. 40. कोणत्याही कारणाशिवाय जर छातीत दडपण जाणवत असेल तर समजा कोणीतरी तुमच्यासाठी रडत आहे. 41. घर ही नेहमी स्वच्छ ठेवा. घर स्वच्छ असेल तर मन देखील स्वच्छ निर्मळ राहतं. 42. देवाला दिवा लावताना नेहमी 2 वाती करून लावावा. 43. घरात नेहमी सकारात्मक गोष्टी बोलाव्यात. आरडाओरडा किंचाळून कधीही बोलू नये. 44. टॉयलेट व बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद असावा. 45. देवघरात कलश तर सर्वच ठेवतात, पण तुम्हाला माहीत आहे का कलशाचे नारळ कधी बदलावे? कलशाचे नारळ हे प्रत्येक आठवड्याला बदलायला पाहिजे. कुलदेवताच्या वाराला किंवा मंगळवार, शुक्रवार हा दिवस शुभ मानला जातो. नारळ प्रत्येक आठवड्यात बदलणे शक्य नसेल तर किमान महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला तरी बदलावे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असे सुखी जीवनाचे काही तोडगे जाणून घेण्यासाठी किंवा रहस्यमय काही गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी कृपा मोटिवेशनल हब या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.